नमस्कार मैत्रिणींनो, ऐश्वर्या रेसिपीत तुमचे स्वागत आहे. आता मी आज गिलक्याची भाजी झटपट बनणारी बनवते आहे. आपल्याला खूप भूक लागली अचानक आणि पटकन तरी सुद्धा भाजी पोळीच खायची, तर अशा वेळेस झटपट बनणारी गिलक्याची भाजी आणि भोपळ्याची भाजी अशा दोन भाज्या मी बनवणार आहे. तर अगोदर आपण गिलक्याची बनवतोय. सिंपल बनवायची एकदम, पण तरी पण सुंदर लागते ती. थोडंसं जिरं टाकायचं, थोडं किंचित जिरं टाकायचं. असे गिलके धुवून स्वच्छ मी कापून घेतले छोटे छोटे बारीक अशा पद्धतीने. आता जिरं झालं काय लसूण टाकून द्यायचे थोडेसे अख्खे छान तळून घ्यायचे त्यांना गुलाबी. असे छान झाले का गुलाबी, गॅस बंद करायचा आणि चटणी टाकायची. तुम्हाला वाटले तर कमी टाकायची, अर्धा चमचा चटणी टाकायची. थोडीशी हळद टाकायची चिमटीभर. गिलके सोडून द्यायचे. एक दीड पळी तेल टाकले मी त्याच्यात पातेल्यात आणि मीठ टाकून द्यायचं. आणि थोडीशी किंचित साखर टाकायची याच्यात, अगदी थोडी, म्हणजे एकदम गोड बी लागणार नाही आणि असं नितळ पण लागणार नाही. अगदी थोडीशी एवढी टाकायची. अशी कोरडी वाफेवरच होऊ द्यायची तिला आणि वरती ताटामध्ये पाणी ठेवायचं. असं ताट ठेवून द्यायचं, त्याच्यात पाणी ठेवून द्यायचं. पाणी टाकून द्यायचं. त्या वाफेने ती छान शिजून जाते आणि गिलक्याच्या अंगाचं पण पाणी सुटतं ना, ते मग टेस्टी लागतं. मंद आचेवर होऊ द्यायची तिला. झटपट बनते ती आणि बस मग त्याच्यासोबत पोळी खायची, छान जेवण होऊन जातं. तर मैत्रिणींनो, ही भाजी शिजून गेलेली आहे. मी दोनच गिलक्यांची बनवून दाखवली तुम्हाला, कमी बनवलेली आहे तिला व्हिडिओ पुरता. तर एका व्यक्तीला तरी पण पुरेल ती. तर अशा पद्धतीने तिच्यात थोडंसं पाणी पण आहे, तिच्या अंगाचं पाणी आहे. असं वरून काही टाकलेलं नाही, पाणी वाफेवर शिजवलेली तिला. हे ताटात पाणी होतं ना, त्याच्यामुळे ती छान मऊ शिजून गेलेली आहे. छान मऊ शिजवायची तिला. आणि जर गिलक्याचं साल जर कडक असेल वरचं, तर चासणीने चासून घ्यायची तिला आणि मग गिलकं कापायचं. आणि जर एकदम कवळे असले गिलके तर मग ते साल काढायची काही गरज नाही, तसेच कापायचे त्यांना. ही भाजी 10 मिनिटात बनलेली आहे ती, चटपट बनलेली आहे आणि तरी सुद्धा चवीला चांगली आहे ती भाजी. आता आपण दुसऱ्या भोपळ्याची भाजी बनवणार आहे. थोडीशी मुगाची डाळ टाकून कुकरमध्ये बनवणार आहे आपण तिला.
नमस्कार मैत्रिणींनो. बघा मैत्रिणींनो, एकदम सोप्या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी. कुकरमध्ये थोडं जिरं टाकलं, लसूण टाकला, तेल टाकून तळलं आणि त्याच्यामध्ये दुधी भोपळा सोडून दिला. एक मोठं मुगाची डाळ धुवून टाकून दिली आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. झाली भोपळ्याची 5-7 मिनिटात भाजी. हेल्दी आणि टेस्टी भाजी. आता 2 शिट्ट्या करून घेते मी तुला. कुकरला 2 शिट्ट्या केल्या आणि अशी भाजी तयार झाली मैत्रिणींनो. वरून कोथिंबीर टाकायची. चटणी कमी चटणीची केलेली आहे ही. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चटणी टाकू शकता. तर आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.